बागुल. माझी आई महानगरपालिकेमध्ये सफाई मजूर म्हणून सेवेत होती. पण आई 2018ला सेवानिवृत्त झाली आणि 2018च्या नंतर मी आईचा जागेवर अर्ज सबमिट केलेला आहे. पण तरीही कमिशनर साहेब काही मनावर कुठली गोष्ट घेत नाहीयेत. आणि आम्ही कमिशनर साहेबांना विनंती करायला गेलो तर कमिशनर साहेब वारंवार आमचा अपमानित करून आम्हाला बाहेर हाकलून देत आहेत. आणि कमिशनर साहेब ऐकत नाहीयेत आणि ते ऐकत नाहीत म्हणूनच मी आज उपोषणाला बसलोय. आई आणि मी सोबतच आहे. मुलीला द्यायची नाहीये, मुलाला द्यायची. मुलाचा अधिकार राहतो, मुलीचा नाही राहत. साहेबाकडे गेले होते मी. कमिशनर साहेबांनी मला हाकलून दिलं माझ्या मुलाला आणि मला हाकलून दिलं तिथून. तिथं यायचं नाही म्हणजे हाकलून द्या म्हणजे यायला. अर्धी पगार बांधून देते म्हणे. तर कमिशनर साहेब बोलले अर्धी पगार मुलीकडून घ्या. तर मी काही म्हणलीच ती मुलगी निघून गेली बाजूला. श्रीमती वत्सलाबाई लक्ष्मण बागुल या महापालिकेत सेवा करत असताना चतुर्थ कर्मचारी म्हणून त्या सेवा करत होत्या. सफाई कामगार म्हणून सेवा करत होत्या. 2018ला वयोमानाप्रमाणे त्या महापालिका याच्यातून सेवानिवृत्त झाल्या. त्याच्यानंतर लाडपाके समितीच्या अनुषंगाने त्यांच्या पाल्याला म्हणजे रवींद्र याला नियुक्ती देणं गरजेची होती. परंतु महापालिका आयुक्तांनी अजूनही रवींद्र याच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्या अनुषंगाने आज श्रीमती वत्सलाबाई बागुल आणि रवींद्र बागुल यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. माझ्या मुलाला ड्युटी द्यायची माझी, मला मुलीला द्यायची नाही.